आणि त्याच्या आदल्या दिवशी आपण आपल्या तालुक्यातल्या पहिल्या वहिल्या विधी महाविद्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी करतो। मला खात्री आहे की आजपर्यंत अनेकांनी हायकोर्टाच्या खस्तात दिल्लीला मुंबईला जाऊन घातल्या। मुंबईच्या फोर्ट परिसरामध्ये आपली लोक दिसायची ती हायकोर्टासाठी जास्त। आज तो सगळा लोंढा हा कोल्हापूरकडे उद्यापासून सुरू होईल। आज 4 न्यायाधीशांची नेमणूक झालेलं वर्तमानपत्रात आलंय। माझी अपेक्षा आहे की या विधी महाविद्यालयातून मुलं मुली शिकतील, ती फक्त इस्लामपुरात प्रॅक्टिस करणार नाहीत तर त्या खंडपीठापर्यंत जाऊन प्रॅक्टिस करतील आणि उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांची वाळवे तालुक्यातली संख्या सगळ्यात जास्त राहील पुढच्या 10 वर्षात अशी मी अपेक्षा करतो। आणि आज 4 न्यायाधीशांची नावं जाहीर झालेली आहेत। आपल्या तालुक्यातला एखादा कधीतरी त्या खंडपीठाच्या न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसेल ते स्वप्न या तालुक्यातल्या प्रत्येक या विद्यार्थ्यांनी या कॉलेजच्या पाहावं। खरं म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी गवई साहेबांनी जर लक्ष घातलं नसतं तर ते खंडपीठ झालंच नसतं। त्यांच्यामुळे हे खंडपीठ होतंय आणि म्हणून आपल्या तालुक्याच्या वतीनं आपल्या जिल्ह्याच्या वतीनं मी गवई साहेबांचे पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो। या कॉलेजला आदरणीय एन.डी. पाटील साहेबांचं नाव आपण देतोय। आपल्या सगळ्यांची जबाबदारी फार मोठी आहे आणि मला वाटतं की हा तालुका एन.डी. पाटलांची जी प्रवृत्ती होती, जी पर्सनॅलिटी होती, ती वाळवे तालुक्याचा एकंदर स्वभाव काय आहे हे सांगणारी होती। मी दोन्ही दादांना सांगू इच्छितो की हा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे। या तालुक्याला फार मोठी स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे। क्रांतिसिंह नाना पाटील याच तालुक्यातले, नागनाथ नायकवडी याच तालुक्यातले, बाबूजी पाटणकर याच तालुक्यातले, बर्डे गुरुजी याच तालुक्यातले, पांडू मास्तर देखील याच तालुक्यातले नवे अशी असंख्य यादी मोठी आहे की ज्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही। या तालुक्याचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। कदाचित भारतातल्या सगळ्या तालुक्यांपेक्षा वाळवे तालुका वेगळा आहे असं मी मानतो। तुम्हाला असा तालुका सापडणार नाही की ज्याच्यात लढवय्य प्रवृत्ती आहे, लढण्याची मानसिकता आहे, लढाई करायची असेल तर ती शेवटपर्यंत निकराने करायची हे आयुष्याच्या शेवटपर्यंत एन.डी. पाटील सरांनी दाखवून दिलं। हा या तालुक्याचा आदर्श आहे आणि म्हणून हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम पण सहजासहजी वागत नाही, सहजासहजी शरण जात नाही। लढाई करायची असेल तर ती करताना कितीही फितुरी झाली तरी जे आहे त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं हे एन.डी. पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं। हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवे तालुक्याचा स्वाभिमानाचं केंद्र पण आहे आणि म्हणून हा तालुका हा निश्चितपणानं आज कायद्याचं राज्य म्हणून जे आपण देशात म्हणतो त्या कायद्याच्या राज्यात आमच्या तालुक्यातली मुलं जास्तीत जास्त शिकावीत आणि कायदा शिकणारी मुलं आमची कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जावीत अशा अपेक्षेनं माईंनी पुढाकार घेऊन हे कॉलेज सुरू केलेलं आहे। माई तुमचं मनपूर्वक अभिनंदन।
तुमचं आणि सगळ्यांची ओळख आहे, त्यामुळे तुमची ओळख मी काय करून देत नाही. पण कधीही माईंचा फोन आला तर तो माईंचा फोन आपल्या मुलाला आपण फोन करतोय याच भावनेनं नेहमी आलेला आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये फार मोठं योगदान वकिलांचं आहे असं मी म्हणेन. आपल्या देशामध्ये महात्मा गांधी वकील होते, पंडित जवाहरलाल नेहरू वकील होते, सरदार पटेल हे वकील होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील होते, मौलाना आझाद घ्या, राजेंद्र प्रसाद घ्या, असे अनेक दिग्गज आहेत की जे वकील होते, पण त्यांनी सत्तेशी तेव्हाच्या ब्रिटिश राजवटीला घालवण्यासाठी संघर्ष केला आणि या देशाचं त्या सर्वांनी नक्की नेतृत्व केलं. जवाहरलाल नेहरू आणि यांचे वडील मोतीलाल नेहरू, अलाहाबाद कोर्टाची 1/3 प्रॅक्टिस ही मोतीलाल नेहरूंची असायची. अत्यंत धनिक, प्रचंड मोठी प्रॅक्टिस करून पैसे मिळवलेले, पण ते सगळं सोडून त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. खरं म्हणजे एवढं मोठं ऐश्वर्य सोडून स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणं हे काही सोपं त्या काळात नव्हतं. आणि त्यामुळं असं गमतीनं म्हटलं जातं, वकिलाने आधी वकिलीच करावी, झालाच तर मोतीलाल नेहरू, जर चालली नाही वकिली तर राजकारणात गेलं तर अशा मोठ्या प्रवृत्तीपर्यंत पोहोचता येतं. म्हणजे मोतीलाल नेहरू असो किंवा जवाहरलाल नेहरू असो, हे आधी वकील होते, पण वकिलांच्या राजकारणातल्या सगळ्या लोकांना बघा, संख्या आधी मधल्या काळात आम्ही सरकारमध्ये ज्यांच्या होतो त्या विलासराव देशमुख साहेबांच्या पासून बरेच दिग्गज हे वकील होते. आज खरं म्हणजे आपल्या भारतामध्ये पूर्वी लॉ कॉलेज भरायचं नाही, पण आता सगळ्यांना लॉ कडे जायची फार इच्छा व्हायला लागली. आपले कपिल सिब्बल हे IAS होते, IAS न होता राजीनामा देऊन त्यांनी लॉची प्रॅक्टिस सुरू केली, लॉच्या लाईनवर ते गेले आणि आज देशातले सर्वात मोठे वकील तयार झालेले आहेत. आणि याचं वैशिष्ट्य याचं असं आहे की तुम्ही पाहिजे तेवढी फी चालू करता. रामशेठ ठाकूर आले 50 लाख, रोहित पवार आले 15 लाख, आमचे येणार काका आले 2000. म्हणजे वकील देखील केस आणि माणूस बघून फी आकारू शकतो. आणि या व्यवसायाला रामशेठजी काही भांडवल लागत नाही, जे काही भांडवल असतं ते डोक्यात असतं. आणि त्यामुळं सर्वात विद्वान लोक हे आज देशाच्या नामांकित वकिलांच्या त्यांचं नावलौकिक नाव घेतलं जातं. माझ्या काही छोट्याशा सूचना आहेत. पुण्यातलं ILS लॉ कॉलेज आहे, ते जे लॉ कॉलेज आहे त्याच्यामध्ये 75% जर अर्धा टक्के देखील अटेंडन्स कमी असला माई तर त्याचं वर्ष रद्द केलं जातं. 75% असलं पाहिजे. प्राचार्य ताई 75%, तुम्ही काय नियम लावायचा ते मी आपले आदर्श नियम सांगतोय तुम्हाला. 75% जर अटेंडन्स नसेल मुलाचा, अर्धा टक्का जरी कमी असला तरी त्याचं मुलाचं वर्ष बाद होतं. त्यामुळे कडक प्रशासनाने अतिशय उत्तम दर्जाचे वकील निर्माण होतील अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो. खरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात वकील होतात. वकील होणं सोपं आहे, पण यशस्वी वकील होणं फार अवघड आहे. आणि यशस्वी वकील व्हायचं असेल तर प्रचंड मेहनत करावी लागते. आणि यशस्वी वकिलाला 24 तासातले 18 तास देखील पुरत नाही. आणि म्हणून यशस्वी वकिलांची मोठी फौज या तालुक्यातून बाहेर पडेल असा अशी अपेक्षा मी करतो. हा काळ आर्बिट्रेशनचा काळ आहे, त्यामुळे माझी सूचना आहे की आर्बिट्रेशन सेंटर जर उभा करता आलं तर बघा, एवढ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वादावादी असते. आर्बिट्रेशन हा एक वेगळा व्यवसाय आहे. कॉर्पोरेट लॉ हा एक वेगळा विषय आहे. अनेक फर्म्स मुंबईमध्ये आता कॉर्पोरेट लॉला सेवा देणारी लोक आहेत, त्या लोकांना 20-30 लाख रुपये पगार देऊन आपल्याकडे नोकरी ठेवतात.
आमच्याकडे सोली सोराबजी शेजारी राहतात मुंबईला, त्यांची मुलगी झिया मोदी, तिच्याकडे काम करणाऱ्या वकिलांचे पगार जर ऐकले तुम्ही तर प्रत्येक मुलाला वाटेल बाकीचा धंदा सोडू आणि आपण कॉर्पोरेट लॉ मध्ये जाऊ. त्यामुळे कॉर्पोरेट लॉ हे अतिशय महत्वाचं आहे. आणि अलीकडं JMFC मध्ये महाराष्ट्रातल्या मुली जास्त पास होतात, जास्त जज कोर्ट मुली व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळं जास्त आपल्या भागातनं JMFC कशा मुलं होती हे बघण्याचाही प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. खरं म्हणजे कायद्याचं पालन होणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण न्याय मिळणं ही फार अवघड गोष्ट झाली. कायदा सगळीकडे चालू आहे, पण कोर्टात गेल्यावर न्याय मिळेलच का याची आता गॅरंटी राहिली. फार अवघड, एवढं अवघड आहे की न्यायाधीशांनी मनात आणलं तर एखादी विषय 8-8 वर्ष, 3-3 वर्ष, 5-5 वर्ष ती माणसं वर गेली तर निकाल लागत नाही.